4-5 दिवस झाला कामावर आलेला नाहीस. अहो नाही मला ते जरा आईची तब्येत बरी नाही म्हणून नाही आलो. काय आईची तब्येत बरी नाही? ही धर, ही पैसे ठेव. आणि हा, आईची तब्येत जोपर्यंत बरी होत नाही तोपर्यंत कामावर फिरकायचं नाही. बरं चालतंय मला. थँक्यू काय. अय दादा, एक स्टिंग द्या. हो दादा आम्हाला पण द्या की. अरे बाळा, ही 20ची बाटली 5 रुपयाला कसं काय देऊ तुला? काय रे, याचा काय विषय झालाय? अहो 5 रुपये घेऊन आले 20 स्टिंग मागायला लागले. एवढंच ना, मी देऊन टाकतो पैसे, देऊन टाक त्याला. बरं ठीक आहे दादा. थँक्यू काय दादा. सोपन जरा थांब, काय झालं बघू. अय, काय रे, काय झालंय? नाही का गावाला चाललेलो तेवढं तेल संपलंय. तेल संपलंय. थोड्या अंतरावर जरा पंप आहे. एक काम करतो, तुला आमच्या गाडीतलं पेट्रोल देतो, म्हणजे तुझी गाडी तिथपर्यंत जाईल. बरं हे घे बाळा, एवढ्याच गाडी पंपापर्यंत जात्या. थँक्यू काय दादा, लय उपकार झाले. अरे असून दे रे बाळा, चालायचं. बरं ठीक आहे, पाठवतो लगेच. काय रे अरविंद, काय झालं? अरे धीर्याला पैसे लागणार होतं, धीर्याला पैसे पाठवायला लागलो. अरे अरविंद, इथं काय पैसा झाडाला लागला बी? उठसूट कोणाला बी वाटतोय. अरे आजच्या जगात कोण कोणाचा विचार करत नाही. तू बी जरा स्वतःचा विचार करत जा. अय, मला कळतंय सोपान तुला काय म्हणायचं आहे ते, पण जर प्रत्येक जण स्वतःचाच विचार करायला लागलं तर हे जग कसं चालणार? आणि जेव्हा कोण माझ्याकडे पैसे मागा येते ना, तेव्हा मी त्या देवाचा आभार मानतो, कारण त्या देवानं मला देणारा बनवलाय, घेणारा नाही. आणि लिटल बॉय, प्रत्येक वेळेला असा स्वार्थी विचार करून नाही चालत, कारण देव पण त्याचाच विचार करतो जो इतरांचा विचार करतो.